या बोटाचा धोका त्या बोटावर. फडणवीस कोणता खेळ खेळतात? अजित पवारांसोबत कॉम्प्रोमाइज. फडणवीस बोलून गेले पण दादा तळ्यात मळ्यात आले. पुढच्या 3 महिन्यात चित्र स्पष्ट. फडणवीस नेमका कुठे चेंडू मारणार? पवारांचं म्हणणं बरोबरच. अजित पवारांना उशिरानं समजलं. नेमकं घडलंय काय? राष्ट्रवादी सोबत आम्ही कधीही सरकार बनवण्याच्या तयारीत नव्हतो. जेवढ्या सहजतेने आम्ही एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं तेवढ्या सहजतेने आम्ही अजित पवारांना सोबत घेऊ शकत नव्हतो. आमची विचारधारा वेगळी. परंतु राजकारणात एक वेळ अशी येते की ज्यावेळी तुम्हाला रिलेव्हंट राहावं लागतं, नाहीतर तुमचं राजकारण संपतं. त्यामुळे अजित पवारांना सोबत घेणं ही आमची केवळ आणि केवळ कॉम्प्रोमाइज होतं. हे शब्द आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे. राजेश शर्मा यांच्या आपकी अदालत या शो मध्ये फडणवीसांनी दिलेली मुलाखत अजित पवारांचे डोळे उघडणारी ठरली आहे. शिंदेचे नेते एवढे मोकाट सुटलेले असताना त्यांच्यावर कारवाई न करता केवळ अजित पवार गटाच्या नेत्यांवरच कारवाईचा बडगा का उगारला जातोय, त्याचं उत्तर फडणवीसांच्या या मुलाखतीतून मिळतं. फडणवीस यांच्या बोलण्याचा ओघ नेमकं कोणत्या दिशेने आहे याची माहिती आपण घेणार आहोत. राजेश शर्माच्या आपकी अदालत या शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी फडणवीस यांना अनेक विषयांवर बोलतं करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पब्लिक मीटिंगमध्ये अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केल्यावरही भाजपनं महाराष्ट्रात त्यांना सोबत घेऊन सरकार बनवलं, या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलंय. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेणं हा केवळ एक तडजोडीचा भाग होता. भाजपनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. स्वतःच्या पक्षासोबत उद्धव ठाकरेंच्याही पक्षाला निवडून आणत आम्ही सरकार बनवण्याच्या तयारीत होतो. परंतु मुख्यमंत्रीपदाच्या लालसेमुळे उद्धव ठाकरेंनी वेगळा रस्ता निवडला. त्यांनी थेट काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. हे सगळं पाहिल्यावर भाजपनंही निर्णय घेतला. राजकारण हे एक प्रकारे युद्धच असतं आणि युद्धात रिलेव्हंट नसल तर भीती हरण्याची असते. आम्ही त्याच पद्धतीने राजकारणामध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी सुरुवातीला शिंदे आणि नंतर विचारसरणी वेगळी असली तरीही अजित पवार यांना तडजोड म्हणून सत्तेत सहभागी करून घेतलं. परंतु भाजपची जी विचारसरणी आहे त्याच पद्धतीने आमचं सरकार काम करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दुसरीकडे अजित पवार भाजपासोबत सत्तेत आल्यावर त्यांच्यावरील कथित सिंचन घोटाळ्याचं प्रकरण दाबलं जाईल असं जरी म्हटलं जात असलं तरी मोदींच्या सरकारमध्ये अशा कोणत्याही प्रकारची डील केली जात नाही. अजित पवारांविषयी जी काही चौकशी व्हायची आहे ती चौकशी होईलच असं सुद्धा म्हटलंय. दुसरीकडे या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर तपास यंत्रणा आपलं काम करतील, त्यास हस्तक्षेप नसेल असंही फडणवीस म्हणतात. या दोन्ही वाक्यांचा जर अर्थ बघितला तर महायुतीत जेवढी स्पेस एकनाथ शिंदेंना दिली गेली आहे तेवढी स्पेस किंबहुना त्यापेक्षा कमीच स्पेस अजित पवारांना दिली गेली आहे. एकीकडे संजय शिरसाट, दादा भुसे, अर्जुन खोतकर, योगेश कदम या शिंदे गटाच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप झालेले असतानाही त्यांच्यावर फडणवीस यांनी साधी चौकशी समितीही नेमलेली नाही. तर दुसरीकडे सरकारच्या सुरुवातीच्याच काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा, माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करून फडणवीस यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यातून स्पष्ट संकेत आहेत यापुढेही महायुती शिंदेचे जेवढे लाड केले जाणार तेवढे अजित पवारांचे लाड केले जाणार नाही. किंबहुना अजित पवारांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने भाजपनं आता तडजोडीची भाषा केली आहे ते बघता अजित पवारांसाठी भविष्यातील राजकारण कठीण असणार आहे. अजित पवारांसाठी धोक्याचा दुसरा संकेत म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भर विधान परिषदेत सत्तेच्या बाकावर बसण्याची ऑफर दिली. त्यासाठी आपण वेगळा विचार करू असं म्हटलं. त्यानंतर ही केवळ मजाक असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मात्र तरी सुद्धा जो मेसेज जायचा आहे तो मेसेज दिला गेला. या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर पुढे जाऊन नेमकं काय काय घडणार ह्या सगळ्याच गोष्टी पाहण्यासारखं असणार आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.